जयगडचा राजा या संघाकडून खेळताना अहमद प्राथमिक पहिलं षटक हाताळताना दिसतोय. इथे मात्र फ्लिक केलाय. फ्लिक करून पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 बाउन्स 4 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार केलाय. चार षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अहमद नाखवा पुढील चेंडू. इथे मात्र अकुटप्याचा चेंडू 1 बाउन्स शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने गेलेला चेंडू. चार धावा झाल्यात 2 चेंडूंवर. SP टायगर सडेवाडी विरुद्ध चालू असलेला सामना जयगडचा राजा यांच्या दरम्यान. अहमद नाखवा इथे मात्र भिरकावून दिलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 बाउन्स बाउंड्री रोपच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 आणि 4 मध्येच डील करताना सध्या दिसतोय सुदर्शन. 8 धावा इथे मात्र खर्च करताना दिसतोय. लूटमार होते 3 चेंडूंवर 8 धावांची. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. पाहूया कॅच होतो का. कॅचेस विन मॅचेस. इथे मात्र सेफ हँड. नवीन बॅटर नरेश गोवळकर. नरेश गोवळकर इथे मात्र रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता. मात्र इथे मिसफिल्ड झाले. 1 धाव निश्चित स्वरूपात मिळते. आता मात्र नरेश गोवळकरने आपलं ह्या दिवसातील खातं उघडलंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर तेजस पडवळ. एक्सप्रेस म्हटलं जातं. वरवडे गावची एक्सप्रेस. जलद गतीने गोलंदाजी करताना, प्रभावित गोलंदाजी करताना गोलंदाज तेजस. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 9. 1 गडीबात 9 अशी धावसंख्या. SPLचा महासंग्राम स्पर्धेचा पहिला दिवस, शेवटचा सामना. इथे मात्र रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न असफल झालाय. नरेश पपन ऑन स्ट्राइक. तेजस टू पपन एकाच टीम मधून खेळताना हे 2 खेळाडू दिसतात. इथे मात्र वाईट चेंडू
जलद गतीने टाकलेला चेंडू इथे मात्र स्वेअर मारा होतोय. राईट हॅम राऊंड विकेट. इथे खेळताना पॉइंटच्या दिशेने ढकललेला चेंडू कॅच झाला असता मात्र कॅचवर गेलेला नाहीये खेळाडू. पॉइंटचा एक धाव मिळाली हलक्याने ढकलून. नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय पप्पन नरेश गोवळकर. पप्पन बोरकरने या सामन्यामध्ये 3 षटकार लगावले तर राज देवरुखकर कडून 501 रुपयाचं बक्षीस मिळेल. इथे मात्र कलात्मक षटकार पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या डोक्यावरून बैठक शॉट. पुढील चेंडू तेजस राठम ओव्हर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल नरेश साठी. इथे मात्र बिरकावून दिलाय रिवर्स फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत. या मिळतील 6 धावा. षटकार लगावलेत नरेश याने. इथे मात्र क्लीन बोल्ड. एक नवीन बॅटर वैभव मैदानाच्या दिशेने. तेजस याला मिळालेला हा बळी नरेशच्या स्वरूपात. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू भरधाव वेगाने मिडॉनच्या दिशेने मारलेला चेंडू जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात. धावा झाल्यात 25. 2 गडी बाद 25 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा सरकार प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे. या स्पर्धेतील पहिल्या दिवसातील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जयगडचा राजा विरुद्ध SP टायगर सडेवाडी यांच्या दरम्यान. स्वप्नील नवीन गोलंदाज. ते मात्र निर्धाव चेंडू जातो जलद गतीने. थोडासा कट केलेला चेंडू. यष्टीच्या मागे यष्टी रक्षकाने आपली कामगिरी निभावली. धावा झाल्यात 25. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील बॉलिंग मार्कवर. वैभव ते मात्र उत्तुंग फटका लगावलाय. पाहूया किती धावा मिळत आहेत. ह्या मिळत आहेत 6 धावा.
स्वप्नील पुढील चेंडू इथे मात्र आक्रमक झाला होता वैभव पुन्हा एकदा स्लोवर वन पिक केलाय सीमा रेषा पार 6 धावा. वैभव बॅक टू बॅक 2 षटकार लगावले स्वप्नीलच्या गोलंदाजी समोर. एक अनुभवी गोलंदाज समोर फटकेबाजी करताना वैभव धावा झाल्या 37. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा लगावलाय षटकार. पुढे चेंडू बॅक टू बॅक 3 ची हॅट्रिक करताना इथे मात्र स्वेअर मारा आपल्याला पाहायला मिळतोय. पंच दोन्ही हात फैलावताना दिसत आहेत. या 44 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टाकलेला हा चेंडू धावा मिळून जातोय. स्वप्नील पुढील चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू कमबॅक केलाय. चौथ्या चेंडूवर षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 44. शेवटचा षटक हाताळण्यासाठी सुमित कर्णधार स्वतः आपल्याला पाहायला मिळतो. हा स्वेअर मारा आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळून जातोय. धावा झाल्या आहेत 45. पपन यासाठी 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर 1101 रुपये राज देवरुकर यांच्याकडून. इथे मात्र पहिला लगावलाय. धडकने तेज हो जाएंगे अभी राज देवरुकर. इकडे बक्षीस लावल्या षटकार निघालाय. शांतता होती मैदानामध्ये मात्र आता हल्ला बोल चालू केलाय पपन याने. अजून 2 मारायचे सलग. 2 मारल्यानंतर 1111 रुपये राज देवरुकर यांच्या खात्यातून आपल्या खात्यामध्ये त्वरित आपल्याला पाठवण्यात येतील. सुमित टू पपन. अजून देखील 5 चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळतील. सुमित टू पपन दुसरा चेंडू इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री रोपच्या बाहेर 4 धावांसाठी. गोलंदाजी मार्कवर सुमित पुन्हा एकदा 4 धावांनी. इथे मात्र पुन्हा एकदा लगावलाय सीमा रेषा पार 4 धावा. तू पपन पुन्हा एकदा हल्ला बोल करण्यासाठी तयार. इथे मात्र बॅटची कडा घेऊन
सुमित. या षटकातील हाणामारीच्या षटकातील पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा लगावलेला चेंडू सीमा रेषा पार. षटक क्रमांक 14 संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 67. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. लगेचच जयगडचा राजा या संघातील फलंदाजांनी लगेचच जयगडचा राजा विरुद्ध SP टायगर सडेवाडी यांच्या दरम्यान होणारा हा पहिल्या दिवशीतील शेवटचा सामना.
बॅक टू द पॉवेलियन सुमित. राज इथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. वैभव याच्याकडून दुसरा चेंडू देखील निर्धाव गेलाय. मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा आयोजित सरकार प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशीचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जयगडचा राजा विरुद्ध एसपी टायगर सडेवाडी यांच्या दरम्यान. वैभव पुढील चेंडू घेऊन तेज तरार इथे मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू यष्टी रक्षकाच्या मागे धक्का क्रमांक दुसरा बसलाय. आतापर्यंत अपराजित असलेला संघ जयगडचा राजा प्राथमिक षटकातील पहिले 3 चेंडू एकदम घातक दर्जाचे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. त्या 3 चेंडूवर 2 मोहरे टिपण्यात यशस्वी झालाय वैभव. एक महत्वपूर्ण 2 बळी मिळवण्यात यशस्वी झालाय वैभव. सुमित आणि राज. धावा झाल्या 0-0 धावसंख्येवर 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतील. पुढील चेंडू बंटी याच्यासाठी. इथे मात्र लोअर फुल टॉस यष्टीची धावचित होण्याचा प्रयत्न मात्र इथे असफल होतोय. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडूवर 1 धाव खर्च करून 2 गडी बाद केलेत वैभव याने. SPL चा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू वैभव याच्याकडून राईट ओव्हर. इथे मात्र आकुटप्याचा चेंडू भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार 6 धावा. काव कॉर्नरच्या डोक्यावरून मिळतील 6 धावा. इथे मात्र स्लोअर बंदा इथे कॅच झाला असता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण नरेश याच्याकडून. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 8. 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या. त्यामध्ये एक उत्तुंग षटकार. त्याचप्रमाणे 2 गडी बाद केले होते वैभव याने. 18 चेंडू आणि 60 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावर. ग्रुप ए मधील चालू असलेली ही शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जयगडचा राजा विरुद्ध एसपी टायगर सडेवाडी यांच्या दरम्यान. मस्ट विन मॅच असेल जयगडचा राजा या संघाला.
2 मॅच जिंकलेत 4 गुणात सकट. मध्ये सर्कलमध्ये 4 क्षेत्ररक्षक गरजेचे असतील. नो चेंडू करार दिलाय पंचांनी. फ्रीड असेल या चेंडूवर. इथे मात्र करारा जवाब दिलाय. सीमारेषा बाहेर गेलाय 4-6 धावांसाठी. अमित चौगुले इथे मात्र बाद होतोय. बाद झालेला फलंदाज अमित ऑन डक. मिळालेला हा 4था धक्का. जयगडचा राजा विरुद्ध SP टायगर सडेवाडी यांच्या दरम्यान चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दीप अमितची जागा घेण्यासाठी दीप मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर. इथे मात्र धावचितच होतोय का. आपल्या क्रीजमध्ये सेफली लँड होतोय दीप. एक चोरटी धाव मिळवण्यात यशस्वी झालाय. एका धावेने धावफलक पुढे मात्र सरसावत आहे 24 या धावसंख्येवर. 24 या धावसंख्येवर SPLचा हा महासंग्राम पहिल्या दिवशीतील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जयगडच्या राजा या संघाला मस्ट विन मॅच असताना देखील विकेट आपल्या गमावण्यात आल्या आहेत संघाकडून. इथे मात्र करारा जवाब दिलाय. शॉट, लॉंगेस्ट सिक्सर ऑफ द डे.
षटकार, उत्तुंग षटकार बंटीच्या बॅट मधून निघालेला. या 6 धाब्याने धावफलक 30. पपन बोरकर तिसरं षटक हाताळण्यासाठी 12 चेंडू आणि 38 धावांची गरज असताना तिसरं षटक, महत्वपूर्ण षटक, निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय पपन बोरकर. दीप याच्यासाठी इथे मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू झेल होईल का? इथे झेल झालाय, यष्टीरक्षकाने झेल पकडलाय. 6वा धक्का बसलाय इथे मात्र. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने स्वप्नील बॅटिंग करण्यासाठी तयार. 11 चेंडू 38 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र तेज तर्रार टाकलेला चेंडू, वैभव झेलच्या खाली येतोय. झेल होतोय का? सुंदर झेल पकडलाय, रनिंग झेल. सुंदर क्षेत्ररक्षण, खेळाडू कमी असताना देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते SP टायगर सडेवाडी या संघाकडून. 8 खेळाडू असताना देखील क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये. मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा आयोजित भव्य दिव्य अशी सरकार प्रीमियर लीग SPL 2K24 सीझन 2 लास्ट मॅच ऑफ द फर्स्ट डे. इथे मात्र पुन्हा एकदा आखुटप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. सहा गडी बाद 30 अशी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पपन बोरकर बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड गोलंदाजी करत असताना नवीन बॅटर याच्यासाठी इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये अडवण्यात यशस्वी झाला होता. मात्र एक धाव निश्चित मिळते. एका धावेने धावफलक 31 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा उत्तुंग षटकार ज्याने लगावला होता तोच फलंदाज बॅटर ऑन स्ट्राइक बंटी सुर्वे. एक अनुभवी जर बॉल कनेक्ट झाला असता तर सीमारेषा पार जातोय. संध्याकाळच्या 17 मधील हा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकून झालाय. निर्धाव चेंडू गेलाय. 6 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली पपन याने. एक दर्जा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नयन नयन याचा पहिला चेंडू 1 धाव मिळवली आहे. 5 चेंडू आणि 36 धावांची गरज. नयन इथे मात्र चांगला चेंडू परंतु अतिरिक्त धावसंख्येने भर देतोय.
5 चेंडू आणि 35 धावांची गरज. निर्धाव चेंडू नयन याच्या गोलंदाजीवर. मस्ट विन मॅच मात्र इथे गमावताना दिसतंय जयगडचा राजा. ते मात्र भिरकावून दिलाय पुन्हा एकदा षटकार. सीमारेषा पार. 6 धावा. या 6 धावाने धावफलक पुढे सरसावताना दिसतंय. पुढे चेंडू नयन. ते मात्र फ्लॅटेड हा कॅच. अक्षय जिथे आहे तिथे कॅच गेली तर नक्कीच कॅच पकडली जाणार. या स्पर्धेतील एक दर्जेदार कॅच पकडली होती अक्षय याने मागच्या मॅच मध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये बंटी याची जागा घेण्यासाठी तेजस पडवळ. दोन चेंडू आणि 29 धावांची गरज. एक चेंडू 29 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. नयन गोलंदाजी मार्कवर. या स्पर्धेतील पहिल्या दिवसातील शेवटचा चेंडू शेवटच्या मॅच मधील नयन याच्या मार्फत. इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. हा मात्र स्क्वेअर मारा होतोय. तेजस बॅटिंग मार्कवर पुन्हा एकदा नयन. शेवटचा चेंडू. एक चेंडू आणि 29 धावांची गरज असताना इथे मात्र षटक संपतंय. 28 धावांनी जिंकतोय संघ SP टायगर्स सडेवाडी.